खंडाचे जनतेला आताच आपले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय गलांडे साहेब यांनी परवा त्या ठिकाणी मिटिंग घेतली आणि पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना केल्या. ज्या योजना अपूर्ण आहे त्या योजना पूर्ण करून त्या ठिकाणी जनतेला पिण्याचं स्वच्छ पाणी देण्याचं काम या ठिकाणी करावं अशा सूचना त्यांनी. असं ऐकून होतं सभापती पण दुसरं मागितलं होतं तुम्ही आणि हाती पाडलं, काय बोलणार यावरचं? नाही, तसं नाही. पक्ष जी जबाबदारी देईल त्या मी त्या ठिकाणी पार पडली. पक्षाने सांगितलं जी दिली असते कुठल्याही विभागाचं पद दिलं असतं तरी आम्ही निश्चितच ती पार पडली असते. आणि असं कुठे चर्चा झाली नाही. पक्षाने वेळेवर जे सांगितलं ते उमेदवारी अर्ज भरला तो महिला बालकल्याण म्हणून भरलं, त्यामुळे ती निश्चितच ते पद आमचं मिळणारच त्या देणारच होते. त्यावेळी मात्र त्या ठिकाणी सांगतात महिला बाल विकास विभाग आहे आपला, हा विभाग जिल्हा परिषदेमध्ये कायम दुर्लक्षित समजला जातो. या विभागाला निधी पाहिजे तसा दिला जातो. आतापर्यंत जिल्हा परिषदेचं जेवढं मेकॅनिझम घडलं त्याच्यामध्ये सगळ्यात काम करण्यासाठी सगळ्यात मोठा वाव कोणता विभाग असेल तर महिला बालकल्याण विभाग. परंतु मागचं मी काही या ठिकाणी बोलणार नाही, परंतु राज्यामध्ये हे राज्य सरकारने महिलांसाठी ज्या योजना या ठिकाणी सध्या सुरू केलेल्या आहेत जास्तीचा म्हणजे 50% वाटा लोकसंख्येमध्ये महिलांचा आहे. आणि तो विभाग मीनाक्षी पवार यांच्याकडे आल्यामुळे त्याच्यातल्या सगळ्या योजना बारीक सारीक योजना नव्याने काही आपल्याला काही करता येईल या सगळ्या योजना त्या ठिकाणी त्याचा प्रसार जनजागृती आणि इम्प्लिमेंटेशन म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितच होईल. महिला बालकल्याण विभागाच्या अंतर्गतमध्ये विशेषतः अंगणवाडी असेल, पोषण आहार असेल, कुपोषित बालकांचा विषय या ठिकाणी आम्ही सातत्याने आपल्यासमोर या ठिकाणी येत असतो. मागच्या काळामध्ये खूप विषय तो मागच्या बॉडीमध्ये त्या ठिकाणी होतो. त्याच्यातही आम्ही बारीक लक्ष देऊन वाड्या तांड्यावर वस्तीवर जे कुठं कुपोषित एखादी घटना त्या ठिकाणी घडत असेल त्याला निश्चितच आम्ही त्या ठिकाणी आळा घालून जे कोणी अधिकारी त्याला जबाबदार असतील त्यांच्यावर निश्चितच आम्ही कारवाई करण्याच्या या ठिकाणी काम करू. आणि कुठलंही हलगर्जीपणा या विभागाच्या अंतर्गतमध्ये कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार नाही याची निश्चितच आम्ही भविष्यामध्ये या ठिकाणी करू. अशा स्वयंसेविका आहेत ग्रामीण भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात, पण त्यांच्याही अनेक समस्या आहेत. त्या समस्या आपण कशा पद्धतीने सोडवणार? अशा स्वयंसेविकाचं हे जे येणाऱ्या चर्चेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी ती योजना राबवतो हे विभाग आरोग्य खात्याच्या अंतर्गत येत असल्यामुळे परंतु तुम्ही प्रश्न विचारला अशा सेविकाचं काम मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चालू करा. तिकडे जी काही मी सर्वप्रथम राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय श्री रवींद्र चव्हाण साहेब, तसेच आमच्या जिल्ह्याचे नेते ओबीसी कल्याण मंत्री आदरणीय श्री अतुलजी साहेब साहेब, माझे केंद्रीय मंत्री डॉक्टर बाबाजी कराड साहेब, आमदार प्रशांतजी लोण साहेब, आमदार अनुराधाजी चव्हाण, आमदार श्री ब्रह्मराव लोणीकर, तिचे जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री संजयजी खंबायते, या सर्व मंडळींनी एक सिनियरिटी काउंट करून त्या ठिकाणी मीनाक्षी पवार यांना या ठिकाणी महिला बालकल्याण पदाची जी जबाबदारी दिलेली सगळं श्रेय त्या सर्व मंडळींना या ठिकाणी. मतदारसंघामध्ये कसं वातावरण असेल? मतदारसंघामध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे. आणि दुसरी मी पक्षाची खूप आभारी आहे की त्यांनी माझ्यावर ही जबाबदारी टाकली आणि मी यशस्वीरित्या पार पाडली. ग्रामीण भागातल्या महिलांच्या भरपूर समस्या आहे, काय कशा सोडवल्या जातात? महिलांच्या संदर्भातल्या समस्या आपल्या विभागामार्फत सोडवल्या जातात. आपण त्या कशा पद्धतीनं सोडवणार आहे? त्यांच्या ज्या योजना आहेत महिलांच्या सगळ्या राबवण्याचा प्रयत्न करणार. आपण आता महिला आणि बालविकास समितीच्या सभापती झाला. आपल्याला महिलांच्या संदर्भातल्या विकासाच्या योजना त्यांना समजून सांगायला लागतील. त्यासाठी आपल्याला भाषणही करावं लागेल. त्याची तयारी आपण करणार आहात की नाही? करणार आहे.